मुलं अभ्यास करतच नाहीत. हा विषय आपण मागच्या वेळेला घेतला होता. म्हणजे ते चित्र काढतच बसतात. म्हणजे ते त्यांना पूर्ण करायचं असतं किंवा एखादा गोष्ट पूर्ण करायची असते. तर मग काय करता येईल आपल्याला ह्याच्या विषयी? हा, जर हा प्रश्न नेहमीच असतो की तो चित्र काढतात तर चित्रच काढायची, खेळायचंय तर खेळायचंच आहे, त्याच्यातनं परत अभ्यासाला येणं ही गोष्ट खूप अवघड वाटते. याच्यासाठी आधी आई बाबांनी हे करायला पाहिजे की वेळ देणं, की 15 मिनिटं चित्र काढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 20-25 मिनिटं अर्धा तास अभ्यास करायचा आहे, हे आधी सांगणं. आणि ती मुलं जर लहान असतील आणि घड्याळ न हं, कळणारी असतील समजा, तर मी फक्त तुला आत्ता 15 मिनिटं झाली आहेत एवढंच सांगणार आहे हं. आणि अभ्यासाला तुझं तू बसायचंस, असं आपण एक करू शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी करू शकतो की जर 15 मिनिटांनी अभ्यासाला बसला नाहीस तर जो काही अभ्यास अदरवाईज अर्ध्या तासात झाला असता तो तुला दुसऱ्या दोनदा करावा लागेल, असं जर म्हटलं तर निदान जी मुलं अजिबातच बसत नाहीत त्यांना नाही नाही मला दोनदा नाही करायचा म्हणून ती मुलं बसतील अभ्यासाला. अशा दोन गोष्टी आपण वापरून बघू शकतो. पण त्यांचा अभ्यासाचा स्पॅन खूप कमी असतो ना करण्याचा. प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, त्यामुळे तो स्पॅन 15 मिनिटच आवडीची गोष्ट, अर्धा तास अभ्यास, परत 15 मिनिटं आवडीची गोष्ट, परत अर्धा तास अभ्यास, असा जर आखणीच अशी केली तर मुलांना हळूहळू अभ्यासाची बैठक निर्माण होते, एक प्रकारची स्थिरता निर्माण होते, अभ्यास करायचाच असतो हे कळतं. त्यामुळे अशी काही टेक्निक्स आपण वापरून बघू.